विराज, तुम्ही सगळे 100 रुपये दे ना. का हो अध्यक्ष? अरे मालेगावला 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय ना, तर भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी आपल्याला मेणबत्त्या पेटवण्याचा कार्यक्रम ठेवायचा मंडळातर्फे. पेटवा, मेणबत्त्या पेटवा, मोर्चे काढा, व्हॉट्सअपला, इंस्टाला, फेसबुकला स्टोऱ्या टाका. हे काही कसं बोलतो तू? अशा किती मेणबत्त्या पेटवल्यावर थांबणार आहे? किती मोर्चे काढल्यावर संपणार आहे सगळं? अहो ते नाजूक उमलतं 3 वर्षांचा जीव, तिला अन्न पाणी खायचं सुद्धा कळत नसेल. तिला तहान लागली ना तर ती तिच्या बोबड्या बोलीने तिच्या आई वडिलांना सांगत असल, पण तो नराधम एवढ्याशा नाजूक जीवाला आपल्या वासनेचा शिकार बनवतो, दगडाने ठेचून ठेचून मारतो. त्या चिमुकलीचा मृतदेह पाहून तिच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल? अहो त्या साताऱ्यामधील बलात्काराच्या घटनेला अजून 1 महिना सुद्धा झाला नसेल, तिथं पेटवलेल्या मेणबत्त्यांचा मेण अजून संपला पण नसेल, तुम्ही मोर्चे काढायला लागले. नाही काढ, होऊ दे व्हायरल. मला सरकारला विचारायचंय, अहो या सत्तेसाठी तुम्ही 24 तासात पक्ष बदलता, ह्या पक्षातून त्या पक्षात जाता, मग अशा नराधमांना वेळेवर शिक्षा काय नाही मिळत? जोपर्यंत अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळत नाही ना, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. अहो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आज जर महाराज असते ना तर त्या नराधमाचा शिरच्छेद केला असता.